नमस्कार मित्रांनो, माघ महिन्यातील एक विशेष एकादशी जिच्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो, दारिद्र्य दूर होते आणि भगवान विष्णूंची अपार कृपा लाभते, ही आहे षष्ठीला एकादशी. तर चला जाणून घेऊया या मागची कथा. एकदा युधिष्ठिर भगवान विष्णूंना विचारतात, हे जगन्नाथा, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी कोणती आहे? तिची विधी काय आहे आणि तिचे फळ काय आहे? त्यावर श्रीकृष्णस्वारी उत्तर देतात. श्रीकृष्ण म्हणतात, हे राजश्रेष्ठा, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. ऋषी पुलस्त व दाल्यभ्य यांचा संवाद. ऋषी दाल्यभ्य विचारतात, हे ब्रह्मऋषी, मनुष्य न कळत पाप करतो, त्यातून मुक्त होण्यासाठी कोणता उपाय आहे? ऋषी पुलस्त सांगतात, माघ महिन्यात मनुष्याने काम, क्रोध, लोभ, अहंकार आणि निंदा यांचा त्याग करावा. तसेच माघ कृष्ण एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध व्हावे, भगवान श्री विष्णूंची पूजा करावी, रात्री जागरण व नामस्मरण करावे. तसेच चुकूनही काही दोष झाल्यास श्रीकृष्णांचे नामस्मरण करावे. या दिवशी तिळाचे 6 प्रकारे उपयोग करावेत. पहिलं म्हणजे तिळाने स्नान करा, तिळाचा उटणा, तिळाचा होम, तीळ मिश्रित जलप्राशन, तीळदान आणि तीळयुक्त अन्न सेवन करावे. या 6 तिळांमुळे या एकादशीला षष्ठीला एकादशी असे नाव मिळाले आहे. तसेच या दिवशी ब्राह्मणांना जलघडा, वस्त्र, छत्री, पादत्राणे दान करावीत. शक्य असल्यास काळी गाय किंवा तिळाचे दान करावे. यामुळे मनुष्याला हजारो वर्षे स्वर्गलोकात वास मिळतो. हे व्रत करण्याने अनेक फल प्राप्त होतात, जसं की सर्व पापांचा नाश होतो, तसेच दारिद्र्य दूर होते, जीवनातील कष्ट कमी होतात, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. जो भक्त श्रद्धेने षष्ठीला एकादशीचे व्रत आणि कथा पठण करतो, त्याच्या जीवनात कधीही अभाव राहत नाही.